कोणी कोणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिंदेंच्या सत्कारावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेणार नाही, मुंबईत भेट होत असते, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांची उपस्थिती. पवारांनी शिंदेंचा सत्कार करण्यावरून ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संजय दिना पाटील सत्काराला पवारांसाठी गेले असतील. आदित्य ठाकरेंची पुरस्कार सोहळ्यातील संजय दिना पाटलांच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया. महाजी शिंदे पुरस्कार सोहळा साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय झाल्याची माहिती. सोहळ्याबाबत मराठी साहित्य महामंडळाला माहितीच नव्हती. तसंच कार्यक्रमाची परवानगीही आयोजकांनी घेतली नसल्याची माहिती. शिंदेंच्या सत्कारांवरील आक्षेपानंतर ज्योतिरादित्य शिंदे संतप्त. हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना मराठ्यांचा सन्मान कसा समजेल, एक्स पोस्ट करत ज्योतिरादित्य शिंदेंची संजय राऊतांना विचारणा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर. खासदारांशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. आज शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार. एकनाथ शिंदे हे आपले पहिल्यापासून गुरु होते. पक्षप्रवेशाआधी त्यांचा आशीर्वाद घेतला. मुंबईमध्ये आल्यावर एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. राजन साळवेंचे समर्थक मुंबईत दाखल. नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शेकडो कार्यकर्ते रात्रीपासून मुक्कामी. पक्षप्रवेशाआधी राजन साळवी शक्तीप्रदर्शन करणार. राजन साळवी केवळ आमदार होते ते म्हणजे अख्खी शिवसेना नाही. राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. स्वास्थ्यासाठी राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. अंजनी दमानियांची एक्सपोस्ट. तर ऑपरेशन टायगर सारख्या कोणत्याही पक्षाच्या घोडेबाजाराचा गौरव नको, दमानियांची माध्यमांना विनंती. येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राजन साळवींचं पक्षात स्वागतच. स्थानिक स्तरावर 100% शिवसेना हेच ध्येय, किरण सावंत यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या 2 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला धक्का. 3 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश. कुडाळमधील 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार. यामध्ये 7 काँग्रेसचे तर 7 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होईल. धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस. उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयात मुंडेंना नोटीस. अजित पवार यांची भेट न घेताच सुरेश धस बीडला रवाना. अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची माहिती. दरम्यान जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची धस मागणी करणार होते. अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही. मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळालाय तो निधी त्यांच्याकडून परत घेणार नाही. एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कित्येक पाकिस्तान निर्माण झाले असते. सातारा विद्यापीठातल्या पदवीप्रदान कार्यक्रमात राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं वक्तव्य. अकोल्यामध्ये आज भाजपची अमरावती विभागाची संघटनात्मक बैठक. बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती. खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जातील. सुदर्शन घुलेची उद्या पोलीस कोठडी संपली. उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण. आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. मुंबईमध्ये उमेद अभियानाअंतर्गत घेण्यात येत असलेल्या महालक्ष्मी सरस अभियान वादाच्या भोवऱ्यात. स्टॉलसाठी 20,000ची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. अनेक महिला बचत गटांनी स्टॉल न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.
सांगलीच्या पेठ नाक्याजवळ एका गोदामाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. कोट्यवधींचा माल जळून खाक. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. गृह विभागानं हे आदेश काढले. साताऱ्यातल्या शिरवळमध्ये MIDC परिसरात रात्री उशिरा तरुणाची हत्या. जुन्या वादातून युवकाची हत्या झाल्याची माहिती. हत्या केल्यानंतर संशयित आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. भंडाऱ्यात शासकीय कामावर चोरीच्या वाळूचा वापर केला जात असल्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते चरण वाघमारेंचा आरोप. सरकारी कामातून रॉयल्टीचे पैसे कापले जात असतील तर मग कारवाई कशाला, वाघमारेंचा सवाल. नाशिकमध्ये महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला दंड. पूजाविधी करूनही फरक न पडल्यानं महिलेची जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव. महिलेनं पूजाविधीला भरलेले 2.5 लाख रुपये परत करण्याचे निर्देश. पुण्यातील खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला फोन आणि मेल. प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं समोर. माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी मालाडमधील गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती समुद्रातच विसर्जन करण्यासाठी निघाले असता वाद. व्हिडिओ व्हायरल. अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड. तुलंगा खुर्द गावातील मनसेच्या शाखेचे बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडल्याच्या निषेधार्थ तोडफोड. 4 ते 5 लोकांवर गुन्हे दाखल. कराड चिपळूण मार्गावरती कोल्हापूर रोहा या बसवर अज्ञातांकडून दगडफेकीत बसचं मोठं नुकसान. इंडियाज गॉट लेटेंट शोचे सर्व एपिसोड डिलीट केले. समय रैनाचं स्पष्टीकरण. आपला उद्देश प्रेक्षकांना हसवणं एवढाच होता. रैनाची माहिती. मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समय रैनानं वेळ मागितला. समय सध्या परदेशात असल्यामुळे 17 मार्चला तो मुंबई. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी उर्फी जावेद, दीपक कलाल, तन्मय भट्ट, राखी सावंतसह आणखी काही जणांना समन्स पाठवलंय. या सगळ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलंय. धीरेंद्र शास्त्री यांची रणवीर अलाहाबादी आणि समय रैना यांच्यावर जोरदार टीका. दोघांनाही माफ करता कामा नये, धीरेंद्र शास्त्रींनी मागणी केली. पुण्यात आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू. खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर. प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवर बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. प्लास्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. गणपतीच्या मूर्ती या शाडूच्याच हव्यात. मुंबई महापालिका मार्च महिन्यापासून मोफत शाडूची माती देणार. 100 रुपयात जागेचं रजिस्ट्रेशनही केलं जाणार. सोलापूरच्या 2 बहिणींनी एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजनेचं सर्वत्र कौतुक. भायखळा उड्डाणपुलाचे 60% काम पूर्ण. ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. हिमालय पूल दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणीमध्ये आयुर्मान संपल्यानं भायखळा पुलाची पुनर्बांधणी. शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव. पारंपरिक वाद्याच्या तालावर साई नावाचा जयघोष करत हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी. 13 वर्षांनंतर दिव्यागारमध्ये बैलगाडी शर्यत स्पर्धा रंगली. शर्यतीमध्ये 70 बैलगाड्या तर 10 घोडागाड्यांचा समावेश. हिंगोलीत लहाडी पौर्णिमेनिमित्त येडोबा महाराजांची यात्रा. नवस फेडण्यासाठी आगीच्या निखाऱ्यावर चालण्याची अघोरी परंपरा. ही परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाची महाआरतीनं सांगता. कृष्णामाई मंदिरात कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 6 दिवस चाललेल्या सोहळ्यात अनेक कार्यक्रम संपन्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेला सुरुवात. आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत लखलखत्या आगीनं पेटलेल्या खापराचं भांडं हातावर नाचवत भळंद कार्यक्रम पार पडला. यात्रेसाठी हजारो भाविकांची उपस्थिती. साताऱ्यामध्ये स्मार्ट कार्ड सुविधेला प्रारंभ. कारागृहातल्या कैद्यांना नातेवाईकांना फोन करता येणार. अपघात प्रकरणात अभिनेत्री उर्मिला कोठारेची हायकोर्टात धाव. मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याचा याचिकेतून आरोप. तपास सीआयडी अथवा अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.